नमस्कार. माझ्या एका जवळच्या मित्राने मला प्रश्न विचारला की आता निवडणुकीचं वातावरण आहे, तू सुद्धा इच्छुक आहे, पण आजूबाजूला जर बघितलं तर तिकडं 50-50, 100-100 लोकांची गर्दी त्या लोकांच्या ऑफिस समोर दिसते आणि तुझ्यासोबत तर कुणीच नाही. असं कसं व्हायचं? मी थोडा शांत राहिलो, हसलो आणि त्याला सांगितलं, हे बघ माझं, म्हटलं, माझे मित्र कोण आहेत? माझे मित्र वकील आहेत, माझे मित्र पोलीस आहेत, माझे मित्र डॉक्टर आहेत, माझे मित्र हे पालिकेतले अधिकारी आहेत, माझे मित्र हे कारखानदार आहेत, माझे मित्र चांगले चांगले नोकरदार आहेत. आता ती लोक सांग बरं कशी माझ्या मागं फिरतील? ती विचारांनी माझ्यासोबतच आहेत, पण त्यांना कुठं मोकळा वेळ आहे असं माझ्यासोबत फिरायला? मी माझ्या आयुष्यात कुठल्या राजकारणाच्या पाठीमागं फिरलो नाही आणि मी अपेक्षाही ठेवत नाही माझ्या मागं कोणी फिरावं, कारण ज्याने त्याने आपलं आपलं काम करावं. आणि काय होतं की एखादा माणूस एखाद्या राजकारणासोबत फिरला तर तो दुसऱ्या राजकारणाच्या नजरेत तो त्याचा शत्रू होतो. कधीपर्यंत? जोपर्यंत ते एक होत नाही तोपर्यंत. कारण वाईटपणा हा कार्यकर्त्याशी येतो, हे राजकारणी कधीही एकामेकाच्या सोबत येत असतात. धन्यवाद.